तर पुढची बातमी सुरेश धस यांनी प्राजक्त माळी यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याची आणि त्यानंतर आता उमटत असलेल्या राजकीय प्रतिक्रियांची। बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकारण चांगलं तापलंय। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा आरोप करत मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। बीड मुंडे यांच्याबाबत वक्तव्य करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नावही त्यांनी घेतलं आणि त्यानंतर प्राजक्ता माळीनं पत्रकार परिषद घेत माफीची मागणी केली आहे। तर अभिनेत्री प्राजक्ता माळी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। प्राजक्ता माळींनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितल्याची माहिती आहे। आमदार सुरेश धस यांच्याबाबत तक्रारीसाठी प्राजक्ता माळी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या तक्रारीची महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे। कायदेशीर बाबी तपासून आयोग तक्रारीवर कार्यवाही करणार अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी ट्विट करत दिलेली आहे। रुपाली चाकणकर यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे, एक्स पोस्ट काय केले, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची तक्रार आयोग कार्यालयास प्राप्त झाली आहे। त्याचा अभ्यास करून कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही आयोग करेल। महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनीच भान ठेवलं पाहिजे, कारण संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे सर्व क्षेत्रांमध्ये महिला स्वतःच्या कर्तृत्वावर काम करतात। कोणताही पुरावा नसताना माध्यमांमध्ये त्यांच्या बाबतीत बदनामी करणारी वक्तव्य करणं हे चुकीचं आहे। अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्रोल केल्याने शासनाकडून कठोर कारवाई आयोग पुढाकार घेईल। तर राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाही, म्हणून मंत्री चंद्रकांत पाटलांनी सुरेश धसांना खडेबोल सुनावलेत। सुरेश धस यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असं बोलता कामा नये। मी सुरेश धस यांना स्वतः विनंती करणार असल्याचंही पाटील म्हणालेत। तर मुख्यमंत्री कुणालाही सोडणार नाहीत असं भरत गोगावले म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचं चारित्र्य तिच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमीच काळजी घेतली, पण अशा काही अभिनेत्रींचं नाव जोडणं, सुरेशजी माझे मित्र आहेत, मी त्यांना फोन करून सांगणार आहे। मी 2 दिवस गुजरातमध्ये प्रवास होतो, ट्राय केला, लागला नाही, आज मी बोलणार आहे। सुरेशजी, कोणाही महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल, बदनामी होईल असं आपण काही बोलता कामा नये। आताची जी वस्तुस्थिती परिस्थिती आहे ते कालचा जर मोर्चा आपण पाहिला असाल तर तुफान होतं, त्याला म्हणजे अगदी लोक स्तंभित झाले। मुख्यमंत्री हे त्यांचं काम करतायत। पूर्ण त्या दिवशी सभागृहामध्ये आम्हाला उत्तर दिलं त्यांनी, कोणी का असेल त्याला सोडणार नाही हा त्यांचा शब्द आहे। आणि तो जर त्यांनी पुरा नाही केला तर मग लोक वेगळी चर्चा करतील, म्हणून तो त्यांचा शब्द पूर्ण करतील अशी आम्हाला खात्री। तर या प्रकरणासंदर्भात जशा राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत तशाच सिनेसृष्टीतून सुद्धा प्रतिक्रिया समोर येत आहेत। महाराष्ट्राचे हास्य जत्रेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी फेसबुक पोस्ट केले। अभिनेत्री प्राजक्ता माळीबाबत जे घडतंय ते क्लेशदायक असल्याचं मत सचिन गोस्वामी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केलंय। आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याचा सचिन गोस्वामींकडून निषेध करण्यात आलाय। प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ दिग्दर्शक सचिन गोस्वामी आता मैदानात उतरलेत। निर्माते नितीन वैद्य यांनीही सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। त्यांनी नेमकी काय पोस्ट केले आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजला जातो। कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज हा सुसंस्कृत समाज असतो। प्राजक्ता माळीबाबत जे घडतंय ते निषेधार्ह आहे, क्लेशदायक आहे। आपण निकोप आणि सुदृढ समाजाचा आग्रह धरूया।